आपला पुढचा टॉपिक आहे हॉर्टिकल्चर. पॉइंट नंबर 6 हॉर्टिकल्चर, दॅट इज उद्यानविद्या, भाजीपाला आणि फुलाचे उत्पादन. याच्यामध्ये पहिला 6.1 भाजीपाल्याचे वर्गीकरण. पहिला पॉइंट आहे भाजीपाल्याचे वर्गीकरण. आता भाजीपाल्याचे वर्गीकरण कसे केलं जातं तर प्लांट हॅव्हिंग अ सिमिलॅरिटी इन आयदर ऑफ द ट्रेट्स. ज्या प्लांटच्या ट्रेट्स मध्ये, ज्या गुणधर्मामध्ये सारखेपणा आहे त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं जातं आणि जे वेगळे आहेत किंवा डिसिमिलर आहेत त्यांना त्यांचा दुसरा ग्रुप केला जातो. अशा पद्धतीने त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. सच टाईप ऑफ ग्रुपिंग ऑफ प्लांट्स इन डिफरंट कॅटेगरी. अशा टाईपचं जेव्हा प्लांटचं कॅटेगरायझेशन केलं जातं तेव्हा आपण त्याला म्हणतो त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. द ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह, याचा ऑब्जेक्टिव्ह काय क्लासिफिकेशनचा? टू सिस्टमॅटाइज द प्रेझेंटेशन ऑफ द प्लांटचं सिस्टमॅटिक काय करणं, प्रेझेंटेशन करणं इझी आणि कन्व्हिनियंट होईल असं. त्यानंतर जनरली बेस्ड ऑन द बॉटॅनिकल ॲट्रिब्यूट्स प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज अंडर. खाली दिलेल्या याच्यानुसार प्लांट काय केले जातात, क्लासिफाय केले जातात. कोणते आहेत ते आपण वन बाय वन पाहू. पहिला आहे मोनोकॉट. बेस्ड ऑन द बॉटॅनिकल क्लासिफिकेशन, बॉटनीच्या बेसवरती मोनोकॉट म्हणजे एकदल. ते ज्याच्यामध्ये एकदलपणा असतो. फॅमिली ॲलिएसी फॅमिलीच्या अंडरमध्ये ऑनियन, गार्लिक, मल्टीप्लायर ओनियन, टॉप ओनियन, लीक हे सगळे मोनोकॉट आहेत. त्यानंतर लिलिएसी फॅमिलीच्या अंडरमध्ये ॲस्पॅरगस हे अगेन मोनोकॉट आहे. तर ॲरेकेसी फॅमिलीच्या अंडरमध्ये इलिफंट फुटियाम किंवा आरवी अगेन मोनोकॉट आहेत. त्यानंतर डायकॉट क्लासिफिकेशन मध्ये फॅमिली आयझोएसी, त्याच्यामध्ये टेट्रागोनिया एक्सपान्सा दॅट इज न्यूझीलँड स्पायनॅस. फॅमिली चिनोपोडीच्या अंडरमध्ये बीटरूट असेल किंवा शुगर बीट पालक. त्यानंतर सिंपल स्पायनॅच असेल किंवा कनोलुलेसी फॅमिलीच्या अंडरमध्ये स्वीट पोटॅटो. हे सगळे डायकॉट या कॅटेगरीमध्ये फॉल होतात. thereafter सेकंड क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन द हार्डीनेस और टेम्परेचर टॉलरन्स. ते व्हेजिटेबल क्रॉप किती प्रमाणामध्ये टेम्परेचरला टॉलरेट करू शकतात किंवा किती हार्डीपणा आहे त्यांच्यामध्ये, ह्या बेसवर. इट इज बेस्ड ऑन द सस्टेनन्स टू व्हॅरिंग टेम्परेचर. व्हेजिटेबल हॅव बीन प्लेस्ड इन टू टू ग्रुप्स. दोन ग्रुपमध्ये त्यांचं. पहिला आहे कूल सीझन व्हेजिटेबल आणि दुसरा आहे वार्म सीझन व्हेजिटेबल. या दोन याच्यामध्ये कूल सीझन व्हेजिटेबलच्या अंडरमध्ये these are the vegetable of which root, stem, leaves, bud and immature flower or part other than fruit are eaten. कूल सीझन व्हेजिटेबल मधले कोणते पार्ट खातात? त्याचं रूट खाल्लं जातं, स्टेम खाल्लं जातं, लिव्स खाल्लं जातं, बर्ड्स खाल्लं जातं, त्याचबरोबर इमॅच्युअर फ्लॉवर पण त्याचा खाल्ला जातो. त्यानंतर रूट अँड ट्युबर क्रॉप. रूट अँड ट्युबर क्रॉप मध्ये त्याचबरोबर कोल क्रॉपच्या अंडरमध्ये येणारे सगळे, मग ते कॉलीफ्लॉवर असेल, कॅबेज असेल, नोलकोल, ब्रुसले स्प्राउटिंग, ब्रॉकोली, काले, हे सगळे कसे आहेत? कूल सीझन व्हेजिटेबल आहेत. देअरआफ्टर हावेवर स्वीट पोटॅटो अँड न्यूझीलँड स्पायनॅच बिंग एक्सेप्शन. आता ह्याला दोन एक्सेप्शन आहेत. कोणते? स्वीट पोटॅटो आणि न्यूझीलँड. एक्झाम मध्ये एक्सेप्शन वरती भर जास्त असतो. आर एक्सेप्शन आर नॉट काउंटर्ड अंडर. हे कशाच्या अंडरमध्ये येत नाहीत? कूल सीझनच्या अंडरमध्ये येत नाहीत. व्हेजिटेबल दो देअर रूट अँड लिव्स आर रिस्पेक्टिव्हली इडिबल. त्यांचे रूटही खाल्ले जातात आणि पानही खाल्ले जातात. कशाचे? स्वीट पोटॅटोचे रूट आणि न्यूझीलँड स्पायनॅचचे लिव्ह. तरी ते या कॅटेगरीमध्ये बसत नाही. पुढचा आहे वार्म सीझन व्हेजिटेबल. व्हेजिटेबल ऑफ विच इमॅच्युअर फ्रूट आर कन्झ्युम्ड. ह्याचं काय खाल्लं जातं? इमॅच्युअर फ्रूट. हे कोण्या कॅटेगरीमध्ये येतं मग? अंडर वार्म सीझन व्हेजिटेबल. मग कोणते कोणते आहे त्याचे एक्झाम्पल? ब्रिंजल आहे, ओकरा आहे, कुकुर बीट्स आहे, फ्रेंच बीन आहे, कस्टर्ड बीन, काउपी. ऑल ऑफ दिस आर फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ वार्म सीझन. देअरआफ्टर पी, ब्रॉड बीन हे काही एक्सक्लुजन आहेत.
जरी याचे फ्रूट असले तरी हे किंवा बीन्स असले तरी हेचे पार्ट आपण वार्म सीझन व्हेजिटेबल म्हणून खात नाही. तर हे कुठं ग्रो केलं जातं, हे ग्रो केलं जातं कूल सीझन मध्ये. हे दोन एक्सेप्शन महत्वाचे आहेत. thereafter based on the tolerance to soil acidity, सॉइल ऍसिडिटीला ते ऍसिडिटीला ते कसं टोलरेट करू शकतं. पहिला आहे पीएच लेस दॅन 7 आर ऍसिडिक नेचर. ज्यांचा पीएच 7 पेक्षा कमी आहे अशा सॉइल मध्ये जे येतात त्यांना आपण म्हणतो ऍसिडिक इन नेचर. ऍसिडिक कंडिशन आर नॉट कंजेनियल फॉर द प्रोडक्शन ऑफ मेजॉरिटी ऑफ द व्हेजिटेबल. मेजॉरिटी व्हेजिटेबलला ऍसिडिक कंडिशन चालत नाही, त्यांना अल्कलाइन कंडिशन पाहिजे. बट सम व्हेजिटेबल कॅन टोलरेट ऍसिडिक कंडिशन टू सम एक्सटेंट. परंतु त्यातल्या काही व्हेजिटेबल आहेत ज्या ऍसिडिक कंडिशनला काय करू शकतात, टोलरेट करू शकतात काही प्रमाणामध्ये. ऍज पर द टोलरन्स टू सॉइल ऍसिडिटी, सॉइल ऍसिडिटीच्या टोलरन्सच्या बेसिसवरती त्याचे 3 ग्रुप पाडलेले आहेत. कोणते? स्लाइटली टोलरंट, मॉडरेटली टोलरंट आणि व्हेरी टोलरंट असे 3 ग्रुप आहेत. त्याचे डिटेल खाली दिलेले आहेत. स्लाइटली टोलरंट मध्ये ज्याचा पीएच 6.8 टू 6 आहे असे, इथं 6 टू 6.85 होतं. मग याच्यामध्ये ओक्रा असेल, कॉलीफ्लावर, ओनियन, रुबार, स्पायनॅच, पालक, लिटूस, लीक, ॲस्पॅरेगस, ब्रॉकोली, बीट हे सगळे स्लाइटली टोलरंट आहेत. त्यानंतर मॉडरेटली टोलरंट टू ऍसिडिटी, ते त्याच्या अंडरमध्ये 6.8 टू 5.5च्या रेंजमध्ये. मग ह्याच्यामध्ये कोणते आहेत? ब्रिंजल आहे, पी आहे, पंपकिन आहे, कॅबेज, रॅडिश, टोमॅटो, गार्लिक, कुकुंबर, कोलरबी, स्क्वॅश किंवा टर्निप हे सगळे मॉडरेटली टोलरंट ह्या कॅटेगरीमध्ये पडतात. आणि तिसरी कॅटेगरी आहे व्हेरी टोलरंट, ज्याचा पीएच हा 5.5 टू 5 या रेंजमध्ये येतो. ज्याचे एक्झाम्पल आहे पोटॅटो, स्वीट पोटॅटो, वॉटरमिलॉन, मस्कमिलॉन किंवा इंडायवी. हे सगळ्या व्हेजिटेबल ह्या कॅटेगरीच्या अंडरमध्ये फॉल होतात. thereafter next one is बेस्ड ऑन द टोलरन्स टू सॉल्ट. सॉल्टला किती प्रमाणात ते टोलरेट करू शकतं याचं कॉन्सन्ट्रेशन मोलर याच्यामध्ये मोजलं जातं. पहिलं आहे सेन्सिटिव्ह. कोणते कोणते सेन्सिटिव्ह आहेत सॉल्टला? टोमॅटो, स्नेक गोड. त्यानंतर मीडियम टोलरंट कोणते आहेत? चिली, ओक्रा, कॅबेज, स्वीट पोटॅटो. देअरआफ्टर मीडियम टोलरंट अमॅरॅन्थस, कॉलीफ्लावर, ओनियन, रॅडिश, बॉटल गड हे काय आहे त्याला टोलरंट आहेत. त्यानंतर हाय टोलरंट कोणते आहेत? फ्रेंच बीन, ॲसगॉट. आणि हायेस्ट टोलरंट कशामध्ये आहे तर ते आहे बिटर गार्ड मध्ये. thereafter बेस्ड ऑन द प्लांट पार्ट युज्ड ॲज अ फूड म्हणून त्याचा कोणता प्लांट पार्ट खाल्ला जातो ह्या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. पहिला आहे लिपी व्हेजिटेबल. या लिपी व्हेजिटेबल मध्ये पालक, स्पिनॅच, अमॅरॅन्थस, पोर्चुलाका, बेसिला त्याला पोई म्हणतो आपण, किंवा बथुआ, लेटूस, मस्टर्ड, ग्रीन लिव्ज लाईक रॅडिश लिव्ज, टेंडर, ग्राम, पीस, ट्वी हे सगळे लिपी व्हेजिटेबलच्या अंडरमध्ये येतात. तर स्टेम व्हेजिटेबलच्या अंडरमध्ये पोटॅटो, कोलरबी, ॲस्पॅरेगस हे येतात. त्यानंतर रूट आणि ट्युबर व्हेजिटेबल म्हणजे काय? त्याचा रूट खाल्ला जातो, ट्युबर खाल्लं जातं. त्याच्यामध्ये इलिफंट फुट्याम, EFY किंवा पोटॅटो, स्वीट पोटॅटो, कोलोकॅशिया, याम, टॅपिओका हे सगळे ह्या कॅटेगरीच्या अंडरमध्ये येतात. त्यानंतर बल्ब खाल्ला जातो कशाचा? ओनियन आणि गार्लिकचा. फ्रूट व्हेजिटेबल त्याचे फ्रूट खाल्ले जातात कशाचे? टोमॅटो, ब्रिंजल, स्वीट पिपर, बीन्स आणि कुकुरबिटचे. तर फ्लावर खाल्ले जातात, फ्लावर व्हेजिटेबल, कॉलीफ्लावर, ब्रॉकोली, ग्लोबे आर्टिचोके ह्याचे फ्लावर खाल्ले जातात. त्याचबरोबर बेस्ड ऑन द मेथड्स ऑफ रेझिंग कशा पद्धतीने त्याला काय केलेलं आहे? वाढवलेलं आहे ह्यावरती. डायरेक्ट सोन क्रॉप, डायरेक्टली त्याला काय केलंय? सोन केलेलं आहे. कोणतं? ओक्रा, कॅरोट, रॅडिश, बीन, पीज, गार्लिक ह्याला काय केलं जातं? डायरेक्ट सोन केलं जातं. आणि दुसरं आहे नर्सरीमधून ट्रान्सप्लांट केलं जातं किंवा नर्सरी कंडिशनला याला ग्रो केलं जातं. तर ते आहे टोमॅटो, ब्रिंजल, चिली, कॅबेज, कॉलीफ्लावर आहे. त्यानंतर
बेस्ड ऑन फोर्सिंग. आता बघा फोर्सिंग म्हणजे काय, ज्या कंडिशनला ते येत नाही परंतु त्याला आणलं जातं, किंवा ज्या सीझन मध्ये ते येत नाही त्या सीझनला त्याला आणलं जातं, ह्या प्रॅक्टिसला आपण म्हणतो फोर्सिंग. पहिलं आहे कूल फोर्सिंग व्हेजिटेबल, म्हणजे याला काय केलं जातं, कूल फोर्सिंग म्हणजे कूल कंडिशन प्रोव्हाइड केली जाते. एक्झाम्पल काय, ॲस्पॅरेगस, बीट, कॅरोट, कॉलीफ्लॉवर, रॅडिस, स्पायनॅच, पी किंवा ओनियन हे या कॅटेगरीमध्ये येतात. तर दुसरं वार्म सीझन फोर्सिंग, वार्म फोर्सिंग व्हेजिटेबल मध्ये ब्रिंजल, बीन, टोमॅटो, कुकुंबर, मस्कमिलॉन हे ह्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर बेस्ड ऑन द रेट ऑफ रेस्पायरेशन, त्याचा रेट ऑफ रेस्पायरेशन कसा आहे ह्या बेसिसवर व्हेरी हाय कॅटेगरीमध्ये येतं ॲस्पॅरेगस, ब्रॉकोली, पी, स्पायनॅच. त्यानंतर हाय रेस्पायरेशन रेट बीन, लेटूस, लिमा बीन. त्यानंतर मॉडरेटमध्ये येतं बीट, कॅरोट, सिलरी, कुकुंबर. तर लो रेस्पायरेशन मध्ये येतं कॅबेज, स्वीट पी, टर्निप. व्हेरी लो मध्ये येतं ऑनियन आणि पोटॅटो. तर अशा पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. thereafter पुढचं आहे बेस्ड ऑन द पिगमेंटेशन, त्याच्यामध्ये कोणते पिगमेंट प्रेझेंट आहे त्या बेसिसवरती. पहिला आहे ग्रीन कलर्ड व्हेजिटेबल. व्हेजिटेबलला ग्रीन कलर काय येतो, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेन्स असल्यामुळे ग्रीन कलर येतो. अंडर ऍसिड कंडिशन क्लोरोफिल चेंजेस टू ओलाइव्ह ग्रीन कलर. ऍसिड कंडिशनला क्लोरोफिल कशामध्ये चेंज होतो, ओलाइव्ह ग्रीन कलर मध्ये. इन अल्कली कंडिशन ग्रीन कलर चेंजेस इंटू ब्राईट ग्रीन कलर. मग ह्या कोणत्या कोणत्या व्हेजिटेबल आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते पिगमेंट आहेत त्याचं थोडं उयहुरी करा. दुसरा आहे येलो कलर व्हेजिटेबल. येलो कलर व्हेजिटेबल इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅरोटिनाइड्स. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, कॅरोटिनाइड्स, त्यामुळे त्याला कोणता कलर येतो, येलो कलर येतो. ह्याचे काय काय एक्झाम्पल आहे, रेड कॅरोटिनाइड्स एक्झाम्पल. त्यानंतर रेड ब्ल्यू कलर, ज्या व्हेजिटेबलचा रेड ब्ल्यू कलर असतो, समजा ब्रिंजलचा कलर असतो ब्ल्यू कलरचा, ते कशामुळे होतं, तर ते होतं अँथोसायनिन पिगमेंट त्याच्यामध्ये असल्यामुळं. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. हा कलर कसा आहे, हायली सोल्युबल इन वॉटर आहे. त्यानंतर अँथोसायनिन चेंजेस टू पर्पल कलर अंडर न्यूट्रल मीडियम. हे थोडंसं एवढं काही डिटेलमध्ये आपल्याला जाण्याची गरज नाहीये, फक्त कोणता कलर आहे तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बेस्ड ऑन सॉइल फॅक्टर, सॉइल फॅक्टर बेसोफिल्स आहे का. बेसोफिल्स म्हणजे काय, व्हेजिटेबल विच ग्रो अंडर अल्कली सॉइलच्या कंडिशनला ग्रो केलं जातं का. ऍसिडोफिल्स आहे, व्हेजिटेबल ग्रो वेल अंडर ऍसिड सॉइल. त्यानंतर न्यूट्रोफिल आहे का, न्यूट्रल सॉइलच्या कंडिशनला ग्रो केलं जातं का. त्यानंतर फॅझमोफाइट्स आहे का, व्हेजिटेबल ग्रो इन सॉइल हॅव्हिंग सँड अँड ग्रॅव्हल, सँड आणि ग्रॅव्हल असणाऱ्या कंडिशनला ग्रो केलं जातं. त्याचबरोबर पेट्रोफाइट्स आहे का, जे व्हेजिटेबल ग्रो ऑन रॉक्स. अशा पद्धतीचं त्याचं कॅटेगरायझेशन केलं जातं. त्यानंतर पुढचं आपण पाहूया कल्टिवेशन ऑफ इम्पॉर्टंट अँड मेन व्हेजिटेबल. प्रमुख भाजीपाल्यांची लागवड. कोणते कोणते भाजीपाल्याची लागवड इथं आहे, तर पालेभाज्या दिलेल्या आहेत, फळभाज्या दिलेल्या आहेत, वेलवर्गीय भाज्या आहेत, शेववर्गीय भाज्या आहेत, मूळवर्गीय भाज्या आहेत, कंदवर्गीय भाज्या आहेत, किंवा कोबी वर्गीय आणि बहुवार्षिक भाज्या आहेत. तर याचे जे इम्पॉर्टंट व्हेजिटेबल आहेत त्याचा आपण एकदा ओव्हरव्ह्यू आणि स्टडी करूया. पहिला आहे पोटॅटो. हे ट्युबरस व्हेजिटेबल आहे. सोलॅनम ट्युबरोझम फॅमिली सोलॅनेसी इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलेलं क्रॉप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं रिसर्च सेंटर जे आहे ते CPRI सिमल्याला लोकेटेड आहे. त्यानंतर क्लायमेट अँड सॉइल. हे लार्जली कुठं ग्रो केलं जातं, तर कूल रिजन मध्ये ग्रो केलं जातं. आणि याचं मीन टेम्परेचर जे आहे ते 18 डिग्री सेल्सिअस पेक्षा पुढे एक्सीड व्हायला नको. जर एवढं झालं तर ते पोटॅटोच्या कल्टिवेशनसाठी बेनिफिशियल असत नाही. त्यानंतर ऑप्टिमम टेम्परेचर फॉर पोटॅटो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट रेंजेस बिटवीन. पोटॅटोची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचर किती पाहिजे, 15 ते 25 डिग्री सेल्सिअस. आणि मिनिमम नाईट टेम्परेचर हे त्याच्या ट्युबरायझेशन आणि यील्ड साठी बेनिफिशियल असतं. त्याचबरोबर टेम्परेचर बिलो, जर टेम्परेचर 21 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली गेलं तर ते त्याला ट्युबर फॉर्मेशन जे आहे ते ट्युबर फॉर्मेशनला ते
फेवर करतं, ट्युबर फॉर्मेशन होतं. तर टेम्परेचर जर 21 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं तर मात्र ट्युबरायझेशन प्रोसेस त्याची कॉम्प्रोमाइज होते. देर इज लिटल इफ एनी ट्युबर फॉर्मेशन ॲट टेम्परेचर अबाउट 29 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या वरती रिअरली एनी ट्युबर फॉर्मेशन पोटॅटोमध्ये घडून येतं. त्यानंतर फॉर दिस रिझन द ट्रॉपिक्स आर कन्सिडर्ड सुटेबल फॉर प्रॉफिटेबल कल्चर ऑफ पोटॅटो. बघा ह्या कंडिशनसाठी ट्रॉपिकल कंडिशन ही काय मानली जाते, सॉरी मागचं सेंटेन्स करेक्ट करतो, ट्रॉपिकल कंडिशन ही यासाठी अनसुटेबल मानली जाते. ॲट लो टेम्परेचर द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑफ द प्लांट इज रिस्ट्रिक्टेड. बघा लो टेम्परेचर जर असेल तर प्लांटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काय होते, तिथं रिस्ट्रिक्ट होते. अँड ॲट टेम्परेचर नियर फ्रीजिंग पॉईंटच्या जवळ जर त्याचं टेम्परेचर असेल तर देर इज परमनंट अँड ऑफन इरिकव्हरेबल इंजुरी. पोटॅटो मधली रिकव्हरी होत नाही, एवढी जबरदस्त त्याला इंजुरी होते. दॅट इज वाय पोटॅटो इज ग्रोन ॲज अ समर क्रॉप इन हिल. ह्या कारणामुळंच पोटॅटो हे हिल रिजन मध्ये समर क्रॉप म्हणून ग्रो केले जातात, तर ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल कंडिशन मध्ये विंटर क्रॉप म्हणून ग्रो केले जातात. फॉर द बेस्ट यील्ड साठी पोटॅटो नीड लॉंग डे कंडिशन. पोटॅटोला काय लागते, लॉंग डे लागते. किंवा ड्युरिंग ग्रोथ अँड ग्रोथ साठी लॉंग डे, आणि शॉर्ट डे कंडिशन कशासाठी लागते, ट्युबर फॉर्मेशन साठी लागते. तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या वाढीसाठी पीएच लागतो 5.5 to 7.5. thereafter some important varieties: कुफरी चंद्रमुखी, कुफरी मुथू, कुफरी लवकर, कुफरी देवा, कुफरी बादशाह, कुफरी बहार, कुफरी लालिमा आणि कुफरी सोरना ह्या त्याच्या काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. त्यानंतर प्रोपोगेशन मध्ये जर बघितलं तर पोटॅटो हे व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेट केलं जातं बाय युझिंग ट्युबर ॲज अ प्लांटिंग मटेरियल. त्यानंतर द क्वालिटी ऑफ सीड इज मोस्ट इम्पॉर्टंट. सीडची क्वालिटी पोटॅटो मध्ये खूप महत्वाची आहे टू इन्शुअर गुड क्रॉप प्रोडक्शन, चांगलं क्रॉप प्रोडक्शन घेण्यासाठी. दिस इज बिकॉज सीड ट्युबर अकाउंट फॉर अबाउट, हे का महत्वाचं आहे तर सीड ट्युबर अकाउंट फॉर 40 to 50% ऑफ द टोटल इनपुट कॉस्ट. इनपुट कॉस्ट पैकी किती कॉस्ट सीड ट्युबरला जाते, 40 ते 50%. त्यानंतर सीड प्लॉट टेक्निक, ज्याला एसपीटी म्हणतो आपण, शॉर्ट मध्ये पाहू. दिस टेक्निक ऑफ सीड प्रोडक्शन इन्विसाजेस द रेजिंग ऑफ क्रॉप ह्या पद्धतीने आपण घेतो का, तर हे याच्यामधून आपल्याला हेल्थी सीड्स भेटतात. ड्युरिंग द पिरियड किंवा when the aphids, बघा aphids vector of virus diseases, population is very low. aphids पॉप्युलेशन कसं आहे, व्हेरी लो आहे. टेकिंग प्रिकॉशन ऑफ यूज ऑफ इन्सेक्टिसाइडचं आपल्याला प्रिकॉशन घ्यायचंय, पिरियॉडिक रोगून करायचंय ऍपिड होणे म्हणून. अँड फायनली डिऑर्मिंग ऑफ द क्रॉप बिफोर द ऍपिड रीच टू द क्रिटिकल लेवल. त्याची काय करावं लागते, डिऑर्मिंग करावी लागते. जेव्हा ज्याच्या अगोदर जेव्हा 20 ऍफिड्स 100 कंपाऊंड लिव्स वरती असतात त्याच्या अगोदर. द सीड पोटॅटो प्रोड्यूस्ड इन प्लेन्स गिव्ह बेटर प्लांट स्टँड. बघा जे प्लेन रिजन मध्ये ग्रो केले जातात ते बेटर प्लांट स्टँड देतात आणि यील्ड पण देतात. बिकॉज ऑफ इट्स बेटर फिजिओलॉजिकल एज. प्लेन मध्ये त्याचं फिजिओलॉजिकल एज काय होतं, प्रॉपरली डेव्हलप होतं, गिविंग क्विक इमर्जन्स अँड फास्टर हॉलम्स. त्यानंतर सीड साइज अँड स्पेसिंग फॉर गेटिंग हाय यील्ड. ट्रू पोटॅटो सीड मध्ये द नॉन अवेलेबिलिटी ऑफ गुड क्वालिटी सीड ट्युबर. गुड क्वालिटीचे सीड ट्युबर आपल्याला भेटत नाहीत. हाय सीड कॉस्ट लागते, जास्त पैसे द्यावे लागतात सीडला. व्हायरस इन्फ्लेट्रेशन इन सीड ट्युबर. सीड ट्युबर मध्ये व्हायरसचा अटॅक होऊ शकतो आणि ह्यामुळं डिजनरेशन ऑफ सीड स्टॉकचं काय होते, डिजनरेशन घडून येतं. ह्या सगळ्या गोष्टी तिथं होऊ नयेत म्हणून आपण काय केलेलं आहे, ट्रू पोटॅटो सीड टेक्नॉलॉजी तिथं
डेव्हलप केलेली आहे. मग ह्यामुळं काय होतं, इट हॅज गेन्ड सिग्निफिकन्स, ह्याला महत्व प्राप्त झाले, बिकॉज अनलाईक सीड ट्यूबर टीपीएस कॅन बी प्रोड्युस्ड इन ऑल पार्ट ऑफ द कंट्री. सीड पोटॅटो सारखा टीपीएस आपण ओव्हरऑल कंट्रीमध्ये काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. बाय प्रोव्हाइडिंग एक्स्ट्रा लाईट, काय प्रोव्हाइड करतो आपण त्याला, एक्स्ट्रा लाईट. किती तास, 4 ते 5 तास, डिपेंडिंग अपॉन द क्लायमॅटिक कंडिशन. क्लायमॅटिक कंडिशन कशी आहे ह्या बेसिस वरती. देअर आफ्टर इट कॅन इझिली बी स्टोअर्ड, ह्याला इझिली स्टोअर करून ठेवतो आपण, स्टोअर्ड ओव्हर अ लॉंग पिरियड, लॉंग पिरियड पर्यंत त्याला इझिली स्टोअर करून ठेवू शकतो. डिसीज ट्रान्समिशन बाय टीपीएस इज निग्लिजिबल. टीपीएस मेथडनी डिसीज ट्रान्समिशन होण्याचा चान्सेस कसा आहे, एकदम निग्लिजिबल आहे. त्याचबरोबर अबाउट 100 to 120 ग्राम टीपीएस, 100 ते 120 ग्राम टीपीएस हा एनफ आहे टू रेज सीडलिंग क्रॉप, सीडलिंग क्रॉप रेज करण्यासाठी. इफ द कमर्शियल क्रॉप इज टू बी प्रोड्यूस, जर आपण कमर्शियल क्रॉप घेत असू तर किती, 100 ते 120 ग्राम टीपीएस चा रेट इथं एनफ आहे. त्याचबरोबर 40 to 45 ग्राम टीपीएस इज एनफ टू प्लांट 1 हेक्टर क्रॉप नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरला आपण परत जेव्हा प्लांटिंग करायचंय तेव्हा आपल्याला तिथे किती टीपीएस लागतो, 40 ते 45 ग्राम. दे ऑल्सो प्रोव्हाइड बेटर डिसीज रेजिस्टन्स. हे टीपीएस काय प्रोव्हाइड करते, बेटर डिसीज रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते, बिकॉज हाय हेट्रोजिनिटी इन द पॉप्युलेशन. याच्या पॉप्युलेशन मध्ये हेट्रोजिनिटी कशी आहे, हाय आहे. त्यानंतर प्लांटिंग, नॉर्थ वेस्टर्न हिमालयामध्ये याला मे जून मध्ये प्लांट केलं जातं, तर आपल्या भागामध्ये याला विंटर सीझन मध्ये प्लांट केलं जातं. प्लांटिंग करताना महाराष्ट्रामध्ये जनरली विंटर मंथ मध्ये घेतो झालेलं आहे. नायट्रोजन इज मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे पोटॅटोसाठी. इंटरकल्चरल ऑपरेशन, आर्थिंग अप केली जाते, विडिंग केली जाते, त्याचबरोबर ते जे काही वीड आले ते काढून टाकून दिले जातात. बट प्रिफरेबली व्हेन पोटॅटो प्लांट आर अबाउट 8 to 10 सेंटीमीटर हाय. विडिंग कधी प्रिफरेबल आहे पोटॅटो मध्ये, जेव्हा त्याच्या प्लांटची हाईट किती झालेली आहे, 8 ते 10 सेंटीमीटर झालेली आहे. द फायनल अर्थिंग अप इन प्लेन इज, प्लेन मध्ये फायनल अर्थिंग अप कधी केली जाते, जेव्हा 25 to 30 डे आफ्टर प्लांटिंग, प्लांटिंग केल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी. अँड इन हिल, हिल मध्ये कधी करतात, 6 ते 8 आठवड्याचं जे क्रॉप झालेला आहे तेव्हा. द सेकंड हाफ डोस ऑफ एन इज अप्लाइड ऍट द टाइम ऑफ फायनल अर्थिंग अप. जेव्हा आपण त्याचे फायनल अर्थिंग अप करणार आहे तेव्हा आपण त्याचा काय करतो, सेकंड हाफ डोस नायट्रोजनचा त्याला देतो. त्यानंतर इरिगेशन, जवळजवळ पोटॅटोच्या ट्यूबर मध्ये 80% पार्ट हा वॉटर असतं. त्या ॲडिक्वेट अँड रेग्युलर वॉटर सप्लाय याच्यासाठी कसं आहे, महत्वाचं आहे, याची सस्टेनेबल ग्रोथ होण्यासाठी. वॉटर स्ट्रेस जर झाला पोटॅटो मध्ये तर ट्यूबरची यील्ड काय होते, कमी होते. त्या आणि यील्ड कमी झाला तर इन्क्रीजेस द प्रोपोर्शन ऑफ साईज स्मॉल साईज ट्यूबर्स. ह्याच्या वॉटर स्ट्रेसमुळे स्मॉल साईज ट्यूबर तिथं तयार होतात. त्याचबरोबर ट्यूबर्स आर हार्वेस्टेड ॲज सून ॲज दे मॅच्युअर. ट्यूबर मॅच्युअर झाले का काय करायचं, त्याला हार्वेस्ट करायचं. आफ्टर हार्वेस्टिंग ट्यूबर शुड बी सरफेस ड्राईड. हार्वेस्टिंग केल्यानंतर ट्यूबरला काय करायचं, सरफेस ड्राय करायचं. अँड केप्ट इन सेड इन हिप्स, त्याला त्याचा ढिगारा घालायचा आणि त्याला स्टोअर करून ठेवायचं, जनरली 10 ते 15 दिवस. ऑल रॉटेड, खराब झालेले डॅमेज्ड ट्यूबर हे पिरियॉडिकली काय करायचे, रिमूव्ह करायचे. द प्रोड्यूस शुड बी ग्रेडेड ऑन, त्याची ग्रेडिंग करायची ऑन द बेसिस ऑफ कशाची, ट्यूबरची साईज किती आहे, पॅक्ड, आणि मग ग्रेडिंग करून त्याला गन्नी बॅग मध्ये पॅक करून मार्केटिंगसाठी पाठवून द्यायचं. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय काय आहेत पोटॅटो मध्ये. पहिला आहे इंटरनल ब्राऊन स्पॉट. ह्याच्यामध्ये काय होतं, इरेग्युलर ड्राय ब्राऊन स्पॉट. ब्राऊन स्पॉट कसे आहेत, इरेग्युलर इन नेचर आहेत आणि कुठपर्यंत पसरतात, स्कॅटर्ड थ्रू द फ्लेश ऑफ ट्यूबर. ट्यूबरच्या फ्लेशनी ओव्हरऑल ते काय होतात, स्प्रेड होतात. दिस स्पॉट आर नेवर फाउंड इन व्हॅस्क्युलर रिजन. आता हे स्पॉट जे आहेत ना व्हॅस्क्युलर रिजन मध्ये आढळून येत नाहीत जर तो ब्राऊन रॉट असेल तर. thereafter
इट इज नॉट अ ट्रान्समिसेबल. हा इंटरनल ब्राउन रॉट ट्रान्समिसेबल आहे का? नाही. हावेवर द प्लांटिंग ऑफ सिव्हिअरली अफेक्टेड ट्युबर, जे सिव्हिअरली अफेक्टेड ट्युबर जे आहेत शुड बी अवॉइडेड ॲज दे ऑफन प्रोड्यूस वीक प्लांट. प्लांटिंग ऑफ सिव्हिअरली अफेक्टेड ट्युबर शुड बी अवॉइडेड. अवॉइड करायची केव्हा? ऑफन व्हेन दे आर वीक प्लांट. ओल्ड व्हरायटी कोणती आहे? क्रागिस डिफेन्स नावाची, जी की ह्या इंटरनल ब्राउन स्पॉटवरला एकदम ससे अटॅक करते ह्या व्हरायटीवरती. त्यानंतर पुढचा डिसऑर्डर आहे मेजर ब्लॅक हार्ट. ब्लॅक हार्ट मध्ये काय होतं? टेम्परेचर 35 to 40 डिग्री सेल्सिअसला जेव्हा जातं काही दिवसाकरता, तेव्हा त्या कंडिशनला आपण म्हणतो ब्लॅक हार्ट झालेला आहे. ह्यामुळं काय होतं? ज्या इनर टिश्यू किंवा इनर लेअर जो आहे तो ब्रेकडाऊन होतो आणि तो ब्रेकडाऊन झालेला लेअर ब्लॅक कलरचा होतो. हा कशामुळे होत असेल? तर ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची कमतरता हे मेन कारण आहे. इट इज ऑल्सो प्रोबेबल दॅट हाय स्टोरेज टेम्परेचर, स्टोरेजचं टेम्परेचर काय असेल? एकदम हाय असेल तर त्या केसमध्ये अक्युम्युलेशन ऑफ सीओ, कार्बन डायऑक्साईडचं अक्युम्युलेशन झालेलं असेल तर, अँड ॲट द सेंटर ऑफ द ट्युबर माइट कंट्रीब्यूट टू, त्यामुळे काय होतं? ट्युबरचा जो सेंटर आहे तो सेंटर तिथं डॅमेज होतो टू द सबसिक्वेंट डिक्रीज इन रेस्पायरेशन रेट. त्यामुळं ट्युबरचं रेस्पायरेशन रेट तिथं लोअर डाऊन होतो. अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लॅक हार्ट, त्यामुळं काय होतं? तिथं ब्लॅक हार्टची डेव्हलपमेंट होते. देअरफोर ह्या कारणामुळं काय करायचं? अवॉइड स्टोरेज टेम्परेचर अबव 35 डिग्री सेल्सिअस. 35 डिग्री सेल्सिअसच्या वरती त्याचं स्टोरेज टेम्परेचर जाऊ द्यायचं नाही, एवढी काळजी घ्यायची. आणि तिथं पुअर व्हेंटिलेशन नसलं पाहिजे, प्रॉपर व्हेंटिलेशन तिथं मेंटेन करायचं. त्यानंतर आहे होलो हार्ट. आता हा होलो हार्ट कसा आहे? कन्सिस्ट ऑफ इरेग्युलर कॅव्हिटी. याच्यामध्ये काय तयार होतात? इरेग्युलर कॅव्हिटी तयार होतात इन द सेंटर ऑफ द ट्युबर. इन टिश्यू सराउंडिंग द कॅव्हिटी देर इज नो डिके और डिस्कलरेशन. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खराबी होत नाही किंवा ते इन टिश्यू सराउंडिंग द कॅव्हिटी, जी सेंट्रल कॅव्हिटी आहे त्या सेंट्रल कॅव्हिटीच्या आजूबाजूच्या टिश्यू काय होतात? डिस्कलर्ड होतात. होलो हार्ट कंडिशन अपियर ऑफन इन व्हरायटी. कोण्या कोण्या व्हरायटीमध्ये? होलो हार्ट मध्ये काय होतं? आतमधला जो पोर्शन असतो तो तसाच व्हाईट राहतो, ब्लँक राहतो, फील होत नाही, त्याला होलो हार्ट म्हटले. विच बल्क रॅपिडली, जे मोठे मोठे बटाटे असतात ना, त्या मोठ्या मोठ्या बटाट्यामध्ये आतमध्ये स्पेस काही वेळेला ब्लँक राहते. प्रोड्यूस ओव्हर साइज ट्युबर, किंवा जर ओव्हर साइज ट्युबर प्रोड्यूस झालं तर त्या कंडिशनला. इन एक्स्ट्रा लार्ज साइज ट्युबर ऑफ कुफरी ज्योती, इथे एक्झाम्पल दिले व्हरायटीचं. ज्या कुफरी ज्योतीच्या एक्स्ट्रा लार्ज ट्युबर्स आहेत किंवा कुफरी सिंदुरीच्या, त्या दोन्ही केसमध्ये होलो हार्ट हा प्रॉब्लेम दिसून येतो. त्याचबरोबर दिस कंडिशन कॅन बी अवॉइडेड बाय, ही कंडिशन आपण अवॉइड करू शकतो. कशी? बाय क्लोजर स्पेसिंग ऑफ प्लांट, प्लांटची स्पेसिंग काय करून? क्लोजर करून. अँड अवॉइडिंग एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर, फर्टिलायझरचा जास्त प्रमाणामध्ये वापर करून. अवॉइडिंग एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर, फर्टिलायझरचा एक्सेसिव्ह यूज तिथं करायचा नाही. त्यानंतर पुढचे आहे चिलिंग इंजुरी. चिलिंग इंजुरी मे फॉलो प्रोलॉंग्ड स्टोरेज ऑफ ट्युबर. हे कधी घडून येतं? जर आपण ट्युबरला खूप लॉंग ड्युरेशन पर्यंत काय केलेलं आहे? स्टोअर केलेला आहे चिल टेम्परेचरला, 0 डिग्री सेल्सिअसला, तर तिथं हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. दिस रिझल्ट इन डिस्कलर्ड ब्लॉचेस. ह्यामुळं काय होतं? डिस्कलर्ड ब्लॉचेस तिथं तयार होतात इन द फ्लेश ऑफ ट्युबर, ट्युबरच्या आतमध्ये जो फ्लेश आहे तिथं. विच व्हॅरी फ्रॉम लाईट रेडिश ब्राऊन टू डार्क ब्राऊन. मग हा जे कलर आहे, हा कलर कसा होतो ह्या डिसऑर्डर झालेल्या ट्युबरचा? तर तो कलर होतो लाईट रेडिश ब्राऊन टू डार्क ब्राऊन कलर याच्यामध्ये. thereafter profuse brownish black patches on the skin and reduce the complete inhibit sprouting of the tuber. ह्याच्यामध्ये त्याची प्रॉपर ट्युबर फॉर्मेशन होत नाही.
You have to write down this one line. Diffuse brown black patches on the skin and reduce or completely inhibit sprouting of affected tuber when planted. प्लांट केल्यानंतर त्याला काय होतं, ब्लॅक पॅचेस तिथं तयार होतात. Thereafter फ्रीजिंग इंजुरी. फ्रीजिंग इंजुरी मध्ये काय होतं, फ्रीजिंग इंजुरी केव्हा होते, आईस फॉर्मेशन इन पोटॅटो ट्यूबर्स वेन एक्सपोज्ड टू टेम्परेचर. टेम्परेचर बघा 0 ते -2 ला गेलेलं आहे, पहिल्यापेक्षा पण खाली, पहिल्या डिसऑर्डर पेक्षा पण. ट्यूबर्स विच आर ओनली ब्रीफली फ्रोझन. जे ट्यूबर्स काय केलेले आहेत, एकदम ब्रीफली फ्रोझन केलेले आहेत आणि त्याला कट केलेला आहे हाफ पोर्शन मध्ये. ब्लू ब्लॅक डिस्कंटिन्युएशन, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ब्लू ब्लॅक डिस्कंटिन्युअस रिंग तयार झालेली आहे व्हॅस्क्युलर रिजन मध्ये. त्या केसमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला तिथं दिसून येतो. इफ ट्यूबर्स आर फ्रोझन, ट्यूबर जर काय केले, फ्रोझन केले फॉर अबाउट 4 to 5 आवर, किती तासा करता, 4 ते 5 तासा करता, दे शो नो ब्लॉच. मग 4 ते 5 तासा करता जर हे केलं तर तिथं ब्लॉच दिसून येत नाही और डिस्कलरेशन. बट ऑन थॉविंग द होल ट्यूबर बिकम वेट. त्यानंतर काय होतो, तो पूर्ण ट्यूबर वेट होतो त्यापेक्षा जास्त ड्युरेशनला, अँड सॉफ्ट अँड लिक्विड उजेस आउट. कट केल्यानंतर आपल्याला तो प्रॉब्लेम प्रॉमिनंटली दिसून येतो. देअरआफ्टर नेक्स्ट व्हेजिटेबल आहे लिफी व्हेजिटेबल आघाती. सिस्बानिया ग्रँडिफ्लोरा, व्हॅल्यूड फॉर इट्स लीफ अँड फ्लावर. का महत्वाचे आहे, इट हॅज ऑर्नामेंटल फूड अँड फॉडर हॅबिट आहे. त्यानंतर याचे फ्लावर जे आहे ते फ्लावर व्हेजिटेबल म्हणून यूज केले जातात. त्याचबरोबर इट कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अ स्टँडर्ड फॉर पिपर अँड बिटल वाईन. बिटल वाईन आणि पिपरला हे सपोर्ट क्रॉप म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर ऑल्सो ग्रोन ॲज अ सेड ट्री. सेड ट्री म्हणून वापरलं जातं केव्हा, जेव्हा आपण यंग कोकोनट सीडलिंग लावतो, त्या यंग कोकोनट सीडलिंगला सेड देण्यासाठी. त्याचबरोबर बनानामध्ये विंड ब्रेक म्हणून वापरतो, ह्याचा इम्पॉर्टन्स खूप मेजर आहे, दॅट इज वाय आय हॅव टेकन इट. त्यानंतर बार्क कंटेन, ह्याच्या बार्कमध्ये काय आहे, टॅनिन आणि यील्ड गुड फायबर अँड गम. चांगल्या पद्धतीने हे काय देतं, फायबर देतं, गम देतं. नंतर व्हरायटी कोणते कोणते आहेत, अशी काही स्पेशल इम्प्रूव्ड व्हरायटी नाही याची. दोन फॉर्म आहेत फक्त, व्हाईट फ्लावर्स अँड रेड फ्लावर्स. व्हाईट फ्लावर्ड असेल तर हे कसं आहे, सुटेबल फॉर किचन गार्डनिंग. आणि यील्ड किती भेटते आपल्याला याची, 4.5 to 9 kg लिव्स पर इयर, एवढी आपल्याला याच्या बागातीची यील्ड भेटते. देअरआफ्टर पुढचा आहे ॲशगोर्ड. कुकुरबिटेसी व्हेजिटेबल आहे. बेनिन कासा हिस्पिडा अॅन्युअल वाईन आहे. हे सगळे कुकुरबिटेसी क्रॉप हे वेलवर्गीय असतात. ट्रेलिंग ऑन द ग्राउंड, ग्रो वेल कुठं चांगली वाढते, जिथं वार्म टेम्परेचर आहे, ह्युमिड ट्रॉपिकल क्लायमेट आहे आणि 22 to 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कंडिशन आहे, अशा भागामध्ये याला घेतलं जातं. व्हरायटी महत्वाची एकच आहे, ए अपू शक्ती. अपू शक्ती जी आहे ती सिलिंड्रिकल फ्रूट आहे तिथं. नंतर कल्टिवेशन, हे जनरली ग्रोन ॲज अ खरीप क्रॉप, कधी जून टू सप्टेंबर, आणि रब्बी क्रॉप कधी डिसेंबर टू जानेवारी किंवा मार्च टू एप्रिल कंडिशन मध्ये. यील्ड जर बघितली आपण याची तर बेटर इन खरीप दॅन रब्बी. रब्बी खरीप क्रॉप मध्ये आपल्याला याची चांगली यील्ड भेटते ॲज कम्पेअर टू रब्बी 1. आणि सीड रेट जर पाहिला तर 1.5 kg पर हेक्टर एवढा सीड रेट आपल्याला इथे याच्या मध्ये वापरताना दिसून येतो. क्रॉप रेग्युलेशन मध्ये जे काही ग्रोथ रेग्युलेटर आहेत, याच्यामध्ये स्प्रेइंग ऑफ इथेफॉन 250 ppm किती वेळा, 4 वेळा जर वापरलं तर फिमेल फ्लावरचं प्रोडक्शन काय होते, वाढते. आणि फर्स्ट स्प्रे शुड बी डन व्हेन प्लांट्स हॅव 2 फुल्ली एक्सपांडेड लीव्ह. इथेफॉनचा पहिला स्प्रे जेव्हा त्याला 2 पानं आलेले आहेत आणि ते एक्सपांड झालेले आहेत, परंतु ते 2 पानं कसले आले पाहिजे, ट्रू लिव्ह म्हणून एक कन्सेप्ट आहे हॉर्टिकल्चर मध्ये, जास्त डिटेल मध्ये जात नाही, ते आले पाहिजेत. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये बघा,
ॲज द फ्रूट डेव्हलप, जसं फ्रूट डेव्हलप होते दे बिकम बिगर इन साईज, त्याची साईज काय होते, वाढते. अँड फॉर्म अँड ॲशी कोटिंग, त्याच्यावरती ॲश लाईक कोटिंग येते. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज अ ॲश गॉड. आफ्टर फुल मॅच्युरिटी, फुल मॅच्युअर झाल्यानंतर द ॲशी ब्लूम स्लोली ड्रॉप, ते ॲशी जे ब्लूम आहे ते स्लोली काय होतं, ड्रॉप होतं, ड्रॉप ऑफ. वेन द फ्रूट बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग, फ्रूट काय होतं, रेडी फॉर हार्वेस्टिंग होतं. त्याचबरोबर 90 to 100 डे आफ्टर सोईंग, फ्रूट तिथं हार्वेस्टिंग करण्यासाठी तयार होतं. स्टोअर्ड कधी किती दिवस केलं जातं त्याला, 4 ते 5 महिने. इल्ड किती भेटते, तर 250 ते 300 क्विंटल एवढी आपल्याला एका हेक्टर मधून इल्ड भेटते. त्यानंतर ब्रुसिलेस स्पोरोट किंवा ब्रुसिलेस स्प्राउट्स, कोल क्रॉप आहे. ब्रासिका ओलारेसिया व्हरायटी जेमिनीफेरा. हे महत्वाचं काय आहे, मोस्टली कोल क्रॉप मध्ये अँटीकार्सिनोजेनिक प्रॉपर्टी असतात. द इमॅच्युअर हेड ऑर स्प्राउट ग्रोईंग ऑन ऍक्सिल ऑफ द लीव्ह, काय वापरलं इथं, मिनिएच्युअर हेड्स. कुठं ग्रो होते ते, ऍक्सिल ऑफ द लीव्ह आर युज्ड ॲज अ कुक्ड व्हेजिटेबल, काय म्हणून वापरतात हे, कुक्ड व्हेजिटेबल ॲज वेल ॲज सलाद, दोन्हीसाठी याला काय केलं जातं, वापरलं जातं. क्लायमेट अँड सॉइल कशा आहे, कूल ह्युमिड कंडिशन लागते विथ टेम्परेचर 15 to 25 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर इट कॅन विथस्टँड, किती टेम्परेचरला हे कशाला विथस्टँड होऊ शकतं, फ्रॉस्ट ॲज वेल ॲज स्नोबॉल कंडिशन, दोन्ही ह्याला. त्यानंतर इट रिक्वायर समवॉट लॉंगर ग्रोईंग पिरियड, याला वाढीसाठी जो पिरियड लागतो तो जास्त लागतो ॲज कम्पेअर टू कॅबेजच्या तुलनेमध्ये. त्यानंतर गुड क्वालिटी स्प्राउट इज ऑब्टेन्ड व्हेन टेम्परेचर इज 10 to 20 डिग्री सेल्सिअस. गुड क्वालिटी स्प्राउट आपल्याला केव्हा भेटतात, जेव्हा टेम्परेचर जाते किती आहे, 10 to 20 डिग्री आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. जाडे क्रॉस, कशी नेचर काय आहे, अर्ली, शॉर्ट स्टेम्ड, हाय इल्डिंग, हे आहे जपानीज F1 हायब्रिड. देअरआफ्टर हिल्ड्स आयडियल, महत्वाची व्हरायटी आहे, इंट्रोडक्शन हे केलेलं आहे, इंट्रोड्यूस. त्यानंतर रुबिन व्हरायटी, ही अगेन हाय इल्डिंग व्हरायटी आहे. त्यानंतर कल्टिवेशन कसं घेतलं जातं याचं, मेनली बाय सीड, सीडनी घेतली जाते. सीड किती, 500 ग्राम पर हेक्टर. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह मेथडने जर प्रोपगेट करायचं असेल तर कटिंग अँड टिश्यू कल्चर मेथड वापरली जाते. त्यानंतर मॅन्युरिंग अँड फर्टिलायझेशन, हायर डोस रिझल्ट इन टू लूज स्प्राउट. आपण जर न्यूट्रिएंटचा पर्टिक्युलरली नायट्रोजनचा जर हायर डोस दिला तर काय होतं, त्याचा स्प्राउट लूज होतो. वाईल सल्फेट बेस्ड फर्टिलायझर अँड एक्सेसिव्ह केअर रिझल्ट इन, सल्फेट बेस्ड फर्टिलायझर दिला किंवा जास्तीत जास्त आपण पोटॅशियम दिला तर त्याच्यामध्ये बिटरनेस येतो आणि त्या स्प्राउटची क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मध्ये द स्प्राउट आर हार्वेस्टेड ऑन, कधी हार्वेस्ट केलं जातं, जेव्हा ते काय करतं, मॅक्झिमम साईज अटेन करतं आणि त्याच्यामध्ये काय येतो, कॉम्पॅक्टनेस येतो. जनरली 3 to 6 हार्वेस्टिंग गार्डन, याचे किती हार्वेस्टिंग होतात, 3 ते 6 हार्वेस्टिंग याच्या केल्या जातात, कारण सगळे एकदाच मॅच्युअर होत नाही. इन सिंगल लेअर यील्ड, इन सिंगल हार्वेस्टिंग यील्ड व्हॅरी फ्रॉम 30 to 50 क्विंटल पर हेक्टर. एका हार्वेस्टिंग मधून आपल्याला किती यील्ड भेटते, 30 ते 50 क्विंटल यील्ड. त्याचबरोबर अवरेज यील्ड कम टू, ऑन एन अवरेज किती यील्ड भेटते, तर 100 ते 160 क्विंटल पर हेक्टर मधून आपल्याला यील्ड भेटते. त्यानंतर पुढचं मायनर इम्पॉर्टंट क्रॉप आहे काले, ब्रासिका ओलरॅसिया व्हरायटी असिफाला, मायनर टेम्परेट व्हेजिटेबल,
इंडियामध्ये 19 सेंचुरीमध्ये याला इंट्रोड्यूस केलं. इम्पॉर्टंट व्हरायट्या काय आहेत? डार्क ग्रीन कर्डल स्कॉच, याच्या व्हरायटी इम्पॉर्टंट आहेत, मे बी विचारलं गेलेलं आहे. डॉर्फ मॉस कर्ड, देर आफ्टर डॉर्फ, ह्या ज्या ज्या याच्यामध्ये डॉर्फ मेन्शन केले त्या सगळ्या व्हरायट्या डॉर्फ आहेत. त्यानंतर मॉस कर्ड, हंबर्गर मार्केट, करम साग, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट डॉर्फ व्हरायटी आहेत. त्यानंतर स्कॉटिश अँड सायबेरियन व्हरायटी आर मोर सुटेबल फॉर टेम्परेट रिजन. टेम्परेट रिजनला जर आपल्याला त्याचं कल्टिवेशन करायचं असेल तर ह्या दोन व्हरायट्या खूप महत्वाच्या आहेत. देर आफ्टर इरिगेशन, इट कॅन विथस्टँड ड्रॉट रिझनेबली. ड्रॉटला हे काय करू शकतं? विथस्टँड करू शकतं, टिकू शकतं. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये होल रोसेटे ऑफ डॉर्फ व्हरायटीज हार्वेस्टेड ऍट द वन टाइम. याचा जो पूर्ण बंच आहे, ज्याला आपण मॉडिफाईड स्ट्रक्चर आहे, त्याला रोसेटे म्हणतो. तो एकदाच काय केला जातो? हार्वेस्ट केला जातो. यील्ड किती भेटते? 100 to 250 क्विंटल पर हेक्टर एवढी आपल्याला याची यील्ड भेटते. thereafter पुढचे आहे लबलब बीन. बीन कॅटेगरी मध्ये येते. ह्याला सिनॉनिमसली सेम पण म्हटलं जातं. लबलब पर्पुरस, व्हेजिटेबल ग्रोन फॉर कन्झम्पशन ऑफ ग्रीन पॉड. कशासाठी ग्रो केली जाते? त्याच्या ग्रीन पॉड्स खाल्ल्या जातात, ग्रीन सीड खाल्ले जातात, त्याचबरोबर ड्राय सीड पण खाल्ले जातात ऍज अ पल्स म्हणून. क्लायमेट कसं किती याला पीएस ला हा टॉलरेट होऊ शकतो? 9. इट इज वेल अडॉप्टेड टू, कुठं अडॉप्ट होतो हा वेल? ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन कंडिशनला. त्याचबरोबर हाय टेम्परेचर अँड ह्युमिडिटी फेवर प्लांट ग्रोथ. जर हाय टेम्परेचर असेल आणि ह्युमिडिटी असेल तर हे काय करतं? ह्या कंडिशनला फेवर करतं. इट इज रिलेटिव्हली कूल सीझन क्रॉप. कोणतं सीझन क्रॉप आहे? कूल सीझन क्रॉप. व्हरायटी कोणती आहे? पुसा अर्ली प्रॉलिफिक. त्यानंतर पुसा सेम 2. आता हे पुसा सेम 2 जे आहे ना, ती टोलरेट टू व्हायरसला ती टोलरेट करते. त्याचबरोबर इन्सेक्ट पेस्टला टोलरेट करते, पॉड बाररला टोलरेट करते. त्यानंतर पुसा सेम 3 हायल्डिंग व्हरायटी आणि टोलरेट टू व्हायरसेस. हे थोडे कॅरेक्टर पाहून घ्या. सीड रेट किती लागतो? 10 ते 12 किलो सीड पर हेक्टर एवढं लागतं जर ती क्लिंबिंग टाईप व्हरायटी असेल, आणि 20 ते 30 किलो लागतं जर ती बुशी टाईप व्हरायटी असेल. त्यानंतर इट इज ऑल्सो ग्रोन ॲज अ प्युअर क्रॉप. ह्याला प्युअर क्रॉप म्हणून ग्रो केलं जातं. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये ड्यू टू मोर हीट in summer condition the pod start shriveling or shrinking. जर समर कंडिशनला हीट जास्त झाली, वाढली, तर त्या पॉडच्या आतमध्ये असणारे जे दाणे असतात ते श्रीवल होतात. इन क्लिंबिंग टाइप्स व्हरायटी मध्ये पॉड आर हार्वेस्टेड 9 to 10 पिकिंग. क्लिंबिंग म्हणजे हे चढणारे. किती हार्वेस्ट केले जाते? 9 ते 10 पिकिंग घेतल्या जातात ऍट 7 day इंटरवल, 7 दिवसाच्या अंतराने. बट इन अ डॉर्फ टाइप, जे डॉर्फ टाइप्स आहेत, ओनली 2 to 3 पिकिंग्स आर डन. डॉर्फ टाइप मध्ये किती पिकिंग घेतात? 2 ते 3. त्याचबरोबर अवरेज यील्ड पॉडची आपल्याला किती भेटते? तर 50 ते 80 क्विंटल पर हेक्टर एवढी आपल्याला ऑन एन अवरेज यील्ड तिथं भेटते. त्यानंतर टोमॅटो फ्रुटी व्हेजिटेबल आहे. लायकोपर्सिकॉन इस्कुलेंटा सायंटिफिक नेम. मोस्ट इम्पॉर्टंट अँड रिम्युनरेटिव्ह व्हेजिटेबल आहे, खूप महत्वाची. त्याचबरोबर 20 to 50 मिलीग्राम पर 100 ग्राम एवढं आपल्याला लायकोपिन याच्यामध्ये आढळून येतं. पीवायक्यू मध्ये मागच्या बऱ्याच पीवायक्यू मध्ये याच्यावरती रिपीटेड क्वेश्चन आलेले आहेत. जर आफ्टर क्लायमेट अँड सॉइलचं जर बघितलं तर वार्म सीझन व्हेजिटेबल आहे, ग्रोन एक्सटेन्सिव्हली इन कूल सीझन ऑल्सो. हे कसे आहे? वार्म सीझन व्हेजिटेबल, परंतु घेतली कुठं जाते? कूल सीझन मध्ये. द ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर इट्स कल्टिवेशन. याच्या कल्टिवेशन साठी ऑप्टिमम टेम्परेचर किती लागतं? 15 ते 27 डिग्री. त्यानंतर ऍट हाय अँड लो टेम्परेचर देर इज अ लो जर्मिनेशन. हाय आणि लो टेम्परेचरला तिथं जर्मिनेशन कसं होतं? कमी. त्यामुळे त्याला प्रॉपर टेम्परेचर असलं पाहिजे. त्याचबरोबर पुअर प्लांट ग्रोथ, प्लांटची ग्रोथ प्रॉपर होत नाही, फ्लावरचा ड्रॉप होतो, आणि पुअर सेट आणि पुअर फ्रूट सेट आणि रायपनिंग हे तिथं प्रॉब्लेम दिसून येतात. त्यानंतर ऍट हाय टेम्परेचर बघा, टेम्परेचर जर हाय झालं तर क्वालिटी ऑफ द फ्रूट इज पुअर. फ्रूटची आपल्याला क्वालिटी भेटत
नाही. अँड देर इज हाय इन्सिडन्स ऑफ सनस्काल्डची तिथे इन्सिडन्स आपल्याला दिसून येतं. अंडर एक्स्ट्रीम हाय अँड लो टेम्परेचर खूपच हाय आहे किंवा खूपच लो आहे, तर त्या कंडिशन मध्ये यील्ड आणि त्याची क्वालिटी काय होते, रिड्यूस होते. यील्ड अँड क्वालिटी इज कॉम्प्रोमाइज. माइल्ड विंटर कंडिशन इन नॉर्थन प्लेन इज आयडियल. माइल्ड विंटर कंडिशन कुठं, नॉर्थन प्लेन मध्ये कसे आहे, आयडियल आहे. कशासाठी, फॉर सीड जर्मिनेशन. त्यानंतर प्लांट ग्रोथ, फ्रूट सेट डेव्हलपमेंट आणि रायपनिंग, ह्या सगळ्या गोष्टी टेम्परेचर वरती काय आहेत, डिपेंड आहे. आणि या सगळ्या प्रॉपर असतील जर तिथं माइल्ड टेम्परेचर प्रेझेंट असेल तर. पीएच ला हे थोडं टॉलरेट करू शकतं, कारण हाय पीएच जरी असलं 7 ते 8.5 त्या कंडिशनला हे आपण याचं कल्टिवेशन घेऊ शकतो. त्यानंतर टोमॅटो मध्ये नर्सरी सीडलिंग रेज केले जातात. फॉर रेजिंग सीडलिंग फॉर 1 हेक्टर, 1 हेक्टर एरियामध्ये आपल्याला सीडलिंग घेण्यासाठी किती एरिया लागतो, 250 मीटर स्क्वेअर एरिया लागतो. तेवढा एरिया असेल तर आपण त्याची ग्रोथ प्रॉपररित्या घेऊ शकतो. सीडलिंग रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी कधी रेडी होतात, 4 ते 5 वीक आफ्टर सोईंग केल्यानंतर 4 ते 5 आठवड्यानंतर. हार्डनिंग ऑफ सीडलिंगचे हार्डनिंग केली जाते बिफोर द ट्रान्सप्लांटिंग, वॉटर स्ट्रेस सहन करण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट सहन करण्यासाठी. हार्डनिंग इज डन कसं केलं ते सांगितलेलं आहे. ऍडिंग 4000 ppm सोडियम क्लोराइड और स्प्रेइंग 2000 ppm CCC इज इफेक्टिव्ह फॉर हार्डनिंग ऑफ सीडलिंग. सीडलिंगचे हार्डनिंग करण्यासाठी हे 2 केमिकल वापरले जातात, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्लांटिंग इन नॉर्थर्न प्लेन इज जनरली इन ऑटम अँड स्प्रिंग अँड समर क्रॉप आर टेकन इन northern areas. Thereafter टोमॅटो मध्ये ट्रेनिंग आणि प्रूनिंग केलं जातं. युनिक क्रॉप आहे, बाकीच्या व्हेजिटेबल मध्ये आपल्याला ट्रेनिंग प्रूनिंग दिसत नाही, परंतु टोमॅटो मध्ये ते केलं जातं. ट्रेनिंग हेल्प्स काय करते, बेटर युटिलायझेशन ऑफ लाईट अँड एअर. लाईट अँड एअरचं बेटर युटिलायझेशन होतं. त्याचबरोबर द फ्रूट आर ट्रेन्ड अंडर लिव्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम सनस्कार्ड. सनलाईटला डायरेक्ट एक्सपोज होऊ नये म्हणून त्याला प्रॉपररित्या ट्रेन करावं लागतं. फॉर आउटडोअर क्रॉप वेअर देर इज अ लिमिटेड एरिया, स्टेक्स आर युज्ड. जिथं आपल्याकडे एरिया खूप कमी आहे त्या कंडिशन मध्ये आपण काय करतो, तिथं लाकूड वापरतो, आपलं स्टेक्स वापरतो त्याला सपोर्ट देण्यासाठी, ट्रेन देण्यासाठी. ट्रेनिंग, प्रूनिंग और पिंचिंग आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस क्वालिटी फ्रूट क्रॉप. क्वालिटी फ्रूट क्रॉप हे करण्यासाठी, प्रोडक्शन घेण्यासाठी आपल्याला हे तिन्ही प्रॅक्टिसेस तिथं करावे लागतात. इन इनडिटर्मिनेट टोमॅटो ट्रेनिंग इन्क्रीजेस नंबर ऑफ फ्रूट्स. इनडिटर्मिनेट टोमॅटो असेल तर त्याच्यामध्ये इनडिटर्मिनेट मध्ये वाढ थांबत नाही, आपल्याला नंबर ऑफ टाइम्स तिथं ट्रेनिंग करावे लागतात आणि ह्यामुळं नंबर ऑफ फ्रूट्स पण तिथं वाढतात. देअर ॲज वेल ॲज मेंटेन युनिफॉर्म साईज ऑफ द फ्रूट. फ्रूटची युनिफॉर्म साईज आपल्याला भेटते. इन्क्रीजिंग टोटल यील्ड आपल्याला तिथं चांगली भेटते. क्वालिटी ऑफ फ्रूटची क्वालिटी भेटते. त्याचबरोबर ट्रेनिंग इज डन विथ द सपोर्ट ऑफ वायर. ट्रेनिंग कशाच्या सहाय्याने केलं जातं, वायरच्या. मग स्टिंग अँड स्टेक्स आर इन ग्लास हाऊसेस और ग्रीन हाऊसेस. तिथं काय वापरलं जातं, त्याला जर आपण अंडर प्रोटेक्टेड कल्टिवेशन घेत असू तर तिथं स्टिंग्स और स्टेक्स असे वायर असतात स्ट्रेचेबल, त्याला तिथं ट्रेन केलं जातं. इन फील्डमध्ये असेल तर आपण ऑब्विसली आहे बांबू वापरतो किंवा वायर वापरतो, सुतळी वापरतो, रोप वापरतो. इफ देर इज एक्सेसिव्ह ग्रोथ, जर एक्सेसिव्ह ग्रोथ असेल तर तिथं त्याची काय केली जाते, पिंचिंग और प्रूनिंग केली जाते. साईड जे शूट्स आहेत त्या साईडच्या शूट्स डेव्हलप होऊ दिल्या जातात आणि त्याचं युनिफॉर्मिटी आपल्याला तिथे भेटते. पिंचिंग ऑफ द मेन शूट ऍट द टॉप इम्प्रूव्ह द साईज ऑफ द टर्मिनल बर्ड्स. पिंचिंग ऑफ द मेन शूट ऍट द टॉप इम्प्रूव्ह द साईज ऑफ द टर्मिनल. वरचा देठ काढलेला आहे, मग न्यूट्रिएंट बाजूला जाणार. दिस इज डन इन इनडिटर्मिनेट व्हरायटी. इनडिटर्मिनेट मध्ये ही प्रॅक्टिस केली जाते. वेन प्लांट अटेन द मॅक्झिमम हाईट, एक हाईट वाढलेली अटेन झालेली आहे, त्याच्यानंतर वरचं त्याचं देठ खुडला जातो, बाजूला न्यूट्रिशन पाठवले जातात.
A high level of nitrogen at seedling stage and moderate level at flowering stage and fruiting stage is required. बघा, नायट्रोजन हाय डोस कधी लागतो? सीडलिंग स्टेजला. आणि मॉडरेट कधी लागतो? जेव्हा त्याची फ्लावरिंग आहे किंवा फ्रुटिंग स्टेज आहे त्या स्टेजला. त्याचबरोबर टोमॅटोचं सीड प्रोडक्शन घेतलं जातं का? इम्पॉर्टंट इनपुट आहे, आपण विकू शकतो ते. टू प्रोड्यूस जेनेटिकली प्युअर हाय क्वालिटी सीड. जेनेटिकली प्युअर हाय क्वालिटी सीड आपल्याला घेण्यासाठी त्याचा आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन करावा लागतो 50 to 200 मीटर बिटवीन टू व्हरायटी, दोन व्हरायटीच्या आतमध्ये. thereafter इन्स्पेक्शन ऑफ टोमॅटो क्रॉप बिफोर फ्लावरिंग. फ्लावरिंग येण्याच्या अगोदर त्याचं इन्स्पेक्शन करायचं. त्यानंतर फ्रुटिंगच्या टाइमला, फ्रूट मॅच्युरिटीच्या टाइमला, रायपनिंगच्या टाइमला जे का जिथं कंटॅमिनेशन किंवा काही प्रॉब्लेम झाला नाही का हे पाहण्यासाठी. फॉर त्याचं सीड एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण फर्मेंटेशन मेथड वापरतो, अल्कली ट्रीटमेंट वापरतो किंवा ऍसिड ट्रीटमेंट मेथड आपण टोमॅटोमध्ये वापरतो. इन फर्मेंटेशन मेथड मध्ये राईप टोमॅटो आर क्रश्ड. राईप टोमॅटो काय केले जातात? क्रश केले जातात. कशाने? हाताने किंवा मेकॅनिकली. त्याचबरोबर दे आर केप्ट फॉर फर्मेंटेशन. ते फर्मेंटेशन साठी ठेवले जातात. किती? 24 दिवस. किती डिग्री सेल्सिअसला? 15 to 24 डिग्री सेल्सिअसला. नंतर लास्ट पॉइंट ऑफ द टोमॅटो, हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. मॅच्युअर ग्रीन, टर्निंग पिंक, रेड राईप, ओव्हर राईप या चारही स्टेजला टोमॅटो हार्वेस्ट केला जातो. इट्स डिपेंड अपॉन त्याची रिक्वायरमेंट कशी आहे, त्याचा आपण वापर कसा करणार आहे यावरती. दिस स्टेज ऑफ हार्वेस्टिंग डिपेंड अपॉन द पर्पज फॉर विच. कोणता पर्पज आपला आहे त्यावरती टोमॅटो हार्वेस्ट केले जातात. त्यानंतर जनरली टोमॅटो आर हार्वेस्टेड ॲट मॅच्युअर ग्रीन टू टर्निंग स्टेज. कोण्या स्टेजला? मॅच्युअर ग्रीन किंवा टर्निंग स्टेजला फॉर डिस्टंट मार्केट. लांबवर पाठवायचं आहे तर त्याला ग्रीन असतानाच किंवा थोडं त्याला ग्रीननेस जायला लागलेला आहे त्याच्यावरचा हिरवापणा तेव्हा. फॉर फ्रेश कन्झम्पशन, लगेच आपल्याला खायचं आहे ते, तर पिंक किंवा लाईट रेड ह्या स्टेजला त्याला हार्वेस्ट केलं जातं. त्याचं सीड प्रोडक्शन घ्यायचं असेल तर रेड राईप स्टेजला त्याला हार्वेस्ट केलं जातं. इफ टोमॅटो आर केप्ट इन an airtight place and ventilation is not allowed, there is no need to apply इथेफॉन for their ripening. बघा, टोमॅटोची आपल्याला रायपनिंग जर होऊ द्यायची असेल लवकर अंडर कंट्रोल कंडिशनला, तर किंवा हार्वेस्ट केल्यानंतर त्याला रूम मध्ये ठेवलंय तर तिथं एअरटाईट कंडिशन ठेवायची. एअरटाईट कंडिशनमुळे काय होतं? ते टोमॅटो लवकर टिकतात. हाय टेम्परेचर, ह्युमिडिटी, ऑक्सिजन प्रेशर इन्क्रीजेस द स्पॉइलेज इन टोमॅटो. या सगळ्या गोष्टी टोमॅटोमध्ये काय घडून आणतात? स्पॉइलेज अँड रिड्युसिंग देअर सेल्फ लाईफ. त्यामुळे टोमॅटोची सेल्फ लाईफ कमी होऊन जाते. त्याचबरोबर हाय CO2, लो O2 इन्क्रीजेस द सेल्फ लाईफ. हाय CO2 आणि लो O2. O2 कसा आहे? कमी आहे, त्याची सेल्फ लाईफ काय होते? वाढते. CO2 किती पाहिजे? 5%. आणि O2 किती पाहिजे? 2.5% आर बेस्ट ॲटमॉस्फेरिक स्टोरेज कंडिशन आहे टोमॅटो साठी. त्यानंतर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर मध्ये काय काय होतं? फ्रूट क्रॅकिंग होते, ब्लॉची रायपनिंग होते, पफिनेस होतो, कॅटफिशिंग होते, सनस्कार्ड, हे सगळे मेजर प्रॉब्लेम टोमॅटोमध्ये दिसून येतात. क्रॅकिंग चार वेगवेगळ्या प्रकारची क्रॅकिंग होते. रॅडियल असेल, कॉन्सन्ट्रेटिक, बस्ट किंवा क्युटिकलर, ह्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम क्रॅकिंगचे आपल्याला दिसून येतात. हे प्रॉब्लेम का अराईज होतो? जेव्हा रेनफॉल्स लॉंग डे, रेनफॉल आफ्टर लॉंग ड्राय स्पेल. अगोदर पाऊस नव्हता, सुका पडलेला होता आणि मध्ये भरपूर ड्युरेशन गेला, त्यानंतर अचानक पाऊस झाला, तर मग हा क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आपल्याला तिथे दिसून येतो. हाय डे टेम्परेचर फॉलोड बाय टेम्परेचर विथ हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हाय डे टेम्परेचर आहे, त्यानंतर हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, त्या कंडिशनला पण हा प्रॉब्लेम येतो. इन कॅल्शरियस सॉइल डिफिशियन्सी ऑफ बोरॉन कॉजेस क्रॅकिंग. कॅल्शरियस सॉइल मध्ये आपण टोमॅटोचं कल्टिवेशन घेतलं तर तिथे बोरॉन राहत नाही आणि अशा सॉइल मध्ये घेतल्यामुळं अगेन क्रॅकिंगचा प्रॉब्लेम दिसून येतो. ग्रीनिश येलो टू व्हाईटिश पॅच ऑन टोमॅटो. ह्या प्रॉब्लेममुळे काय होतं? टोमॅटोच्या सर्फेसवरती ग्रीनिश येलो टू व्हाईटिश पॅच दिसून येतात, मोस्टली ऑन स्टेम एंड पोर्शन. कशावरती? जो स्टेम एंड पोर्शन आहे तिथं.
इज कॉल्ड ॲज, ह्याला काय म्हटलं जातं, ब्लॉची रायपनिंग. टोमॅटोची काय झालेली आहे, ब्लॉची रायपनिंग झालेलं आहे, कॉज्ड बाय मेनली ड्यू टू पोटॅशियम डिफिशियन्सी. इथून दुसरा डिसऑर्डर चालू झालेला आहे ब्लॉचिंगचा. इट ऑकर ड्यू टू इम्बॅलन्स ऑफ नायट्रोजन अँड पोटॅशियम. ब्लॉची रायपनिंग कशामुळे होते, नायट्रोजन आणि पोटॅशियमचं इम्बॅलन्स झाल्यामुळे. हाय लेवल ऑफ नायट्रोजन, कॅल्शियम अँड सोडियम आर असोसिएटेड विथ ब्लॉची रायपनिंग. ब्लॉची रायपनिंग कशाशी असोसिएटेड आहेत, या 3 न्यूट्रिएंट्स. द कंट्रोल ऑफ ब्लॉची रायपनिंग, पोटॅशिक फर्टिलायझर शुड बी अप्लाइड इक्विटेबली. ब्लॉचिंग हे करण्यासाठी आपल्याला पोटॅशिक फर्टिलायझर इक्विटेबली कंडिशन मध्ये अप्लाय करावं लागतं. शॉर्ट फोटो पिरियड अँड रिलेटिव्हली लो डे टेम्परेचर रिड्युसेस द इन्सिडन्स. ब्लॉचिंग जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला टोमॅटोला शॉर्ट फोटो पिरियड प्रोव्हाइड करावा लागेल. त्याचबरोबर रिलेटिव्हली डे टेम्परेचर जर कमी असेल तर त्या केसमध्ये इन्सिडन्स हा तिथं कमी दिसून येतो. आणि हे कधी करू शकतो आपण, कंट्रोल कंडिशनला. thereafter पफिनेस. या पफिनेस मध्ये काय होतं, फ्रूट सरफेस जनरली फ्लॅटन, फ्रूट सरफेस फ्लॅट होतो आणि त्याच्या आतमध्ये जे लोकुल्स असतात, टोमॅटोच्या आतमध्ये जी स्पेस असतात, ते स्पेस ही ब्लँक राहते. द आउटर वॉल दॅट इज पेरिकार्प शो नॉर्मल ग्रोथ. आउटर वॉल काय करते, नॉर्मल ग्रोथ, बट रिमेनिंग इंटरनल टिश्यूज, ज्या बाकीच्या इंटरनल टिश्यू आहेत, ज्या की पॅरेंट कॅमॅटस टिश्यू ज्या आहेत, त्या जी फिलिंग आहे ती प्रॉपर होत नाही आणि त्यामुळं ते रिटार्डेड इन ग्रोथ होते. त्याचबरोबर असं जर झालं तर काय होतं, टोमॅटोचं प्रॉपर वेट होत नाही, पार्शियली फिल्ड राहतात, ते पूर्णपणे भरत नाही. पफिनेस कशाच्या रिलेटेड आहे, असोसिएटेड विथ पुअर पॉलिनेशन. त्याचबरोबर अबॉर्शन ऑफ ओव्हूल, ओव्हूलचं काय होतं, अबॉर्शन होतं ड्यू टू ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्व्हायरमेंटल कंडिशन कशा आहेत, ॲडवर्स आहेत, पर्टिक्युलरली हाय अँड लो टेम्परेचर, लो अँड हाय टेम्परेचरच्या कंडिशनला. टू रिड्यूस इट्स इन्सिडन्स, याचा इन्सिडन्स कमी करण्यासाठी काय करावं लागेल, मेंटेनन्स ऑफ नॉर्मल टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचर मेंटेन करावं लागेल, फ्रिक्वेंट इरिगेशन द्यावं लागेल, स्प्रेइंग ऑफ बोरिक ऍसिड, बोरिक ऍसिडचा तिथं स्प्रे द्यावा लागेल, किंवा सम ग्रोथ रेग्युलेटर, बाकी ग्रोथ रेग्युलेटर जे याला कंट्रोल करू शकतात ते. त्याचबरोबर हा प्रॉब्लेम कुठे येतो जास्त प्रमाणात, ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल कंडिशनला. कंट्रोल करण्यासाठी ऑक्सिनचा स्प्रे दिला जातो, किंवा पॅराक्लोरोफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिडचा स्प्रे दिला जातो, किंवा जेव्हा हा डिसऑर्डर दिसायला चालू झालेला आहे तेव्हा. thereafter सनस्काल्ड. सनस्काल्ड अँड लो टेम्परेचर, हे झालंय का, ओके. सनस्काल्ड अँड लो टेम्परेचर इंजुरी आर जनरल प्रॉब्लेम. हे टोमॅटो मधले काय जनरल प्रॉब्लेम आहे, आणि हे कधी दिसून येतात, समर आणि विंटर सीझन मध्ये, रिस्पेक्टिव्हली इन नॉर्थ इंडिया. अनुक्रमे हे प्रॉब्लेम दिसून येतात नॉर्थ इंडियामध्ये. ॲट लो टेम्परेचर आल्सो टोमॅटो आर फ्रॉस्टेड इंजुरी अँड इंजुर्ड, शोईंग व्हाईटिश येल्लो संकन सिम्टम्स. बघा, लो टेम्परेचरला हा प्रॉब्लेम दिसून येतो. त्याच्यामध्ये ह्या लो टेम्परेचर जर कंटिन्यू राहिला तर अगेन ब्लॉझम एंड रॉट होतो. ब्लॉझम एंड रॉट मुळे होतो, पूर्ण जो टोमॅटो आहे तो कामातून जातो. ब्लॉझम एंड रॉट, इट इज कॉज्ड बाय कॅल्शियम डिफिशियन्सी, अँड इन इंडिया इन्सिडन्स इज नॉट नोटिस्ड इन आउटडोर टोमॅटो. आउटडोर टोमॅटो मध्ये ब्लॉझम एंड रॉटचा प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही. However, if there is any incidence of this disorder, blossom end rotचा, तर कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा कॅल्शियम क्लोराईडचा याच्यावरती काय दिला पाहिजे, स्प्रे दिला पाहिजे, जेणेकरून तो ब्लॉझम एंड रॉट जो आहे तो काय होऊ शकतो, कंट्रोल होऊ शकतो.